नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हे तय्यार हम म्हणत काँग्रेसनं हुंकार भरला, तोही थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातून. भाजपच्या दिग्गज नेत्यांना आव्हान देत आज काँग्रेसनं आपला 139वा स्थापना दिवस नागपुरात एक महारॅली घेत शक्ती प्रदर्शन करत साजरा केला. देशातला सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसनं अनेक राजकीय चढउतार पाहिले आणि याच पक्षानं स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्ताही उपभोगली. 2014ला नरेंद्र मोदींच्या झंझावातानं काँग्रेसला 138 वर्षाच्या इतिहासातला दुसरा सर्वात मोठा आणि स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा पराभव पत्करायला लावला. गेल्या दशकभरात 2 निवडणुका सोडल्या तर कोणत्याही मोठ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला इतिहासाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. गेल्या वर्षी मल्लिकार्जुन खरगे पक्षाचे अध्यक्ष बनले. अध्यक्ष बनताच खरगेंच्या नेतृत्वात कर्नाटक सारखं महत्वाचं राज्य काँग्रेसनं जिंकलं. मात्र पक्षाला 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये विजयी कामगिरी करता आली नाही. पण आता खचून आरामात रिकव्हर करण्याचा वेळही काँग्रेसपाशी नाही, कारण लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्यामुळेच का आपल्या या वर्धापन दिनाचं औचित्य साधून काँग्रेसनं थेट संघाच्या बालेकिल्ल्यातूनच लोकसभेचं रणशिंग फुटलं. हे तय्यार हम असं म्हणत काँग्रेसनं नागपुरातून लोकसभेच्या प्रचाराचा श्री गणेशा केला. सभेत अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह देशभरातील काँग्रेसचे सगळे मुख्यमंत्री उपस्थित होते, तर माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी मात्र सभेत दिसल्या नाहीत. एकीकडे प्रत्यक्षपणे मोदींना ललकारलेले असले तरी याच सभेच्या माध्यमातून काँग्रेसनं अप्रत्यक्षपणे इंडिया आघाडीतील आपल्या सहकाऱ्यांनाही आपल्या अस्तित्वाची आणि इतिहासाच्या ताकदीची जाणीव करून देण्याचाही प्रयत्न केलाय. या सभेत घडलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोतच. मात्र त्याआधी पाहूयात आपला आजचा पहिला प्रश्न. आपला प्रश्न पाहायला जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची महारॅली भाजप समोर आव्हान निर्माण करेल असं वाटतंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. काँग्रेसच्या विरोधकांना पहिला इशारा म्हणजे नागपूरच्या मैदानावरचे त्यांचे स्टेज. 620 नेते तिथे विराजमान होते. त्या मैदानाला काँग्रेसनं भारत जोडो मैदान असं नाव दिलं. राहुल गांधींच्या एका यशस्वी टप्प्याचीही आठवण. हा संकेतही महत्वाचा. दुपारी 12:30 वाजता सभा सुरुवात झाली. दुपारी 4च्या सुमारास अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी मंचावर पोहोचले. अध्यक्ष खरगेंच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत झालं आणि पुन्हा एकदा भाषणांना सुरुवात झाली. 4:30च्या सुमारास राहुल गांधींचं भाषण सुरू झालं आणि त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवला. पाहूयात त्यांच्या भाषणातील काही महत्वाची वक्तव्य. पटोले जी, ये हैं. इन्होंने प्रधानमंत्री से एक सवाल पूछ लिया था. सवाल था जीएसटी जो आपने लगाया उसमें किसानों का क्या हिस्सा होगा. मोदी जी को सवाल अच्छा नहीं लगा, पटोले जी आउट हो गए. तो उनकी विचारधारा राजाओं की विचारधारा है, जिनकी रक्षा कॉन्स्टिट्यूशन करता है. जो अंबेडकर जी ने, गांधी जी ने, नेहरू जी ने खून पसीना देके बनाया, ये कांग्रेस पार्टी ने दिया है.
और आरएसएस के लोग, बीजेपी के लोग इसके खिलाफ थे। आज झंडे के सामने खड़े हो जाते हैं, सलूट मारते हैं। सालों के लिए इन्होंने तिरंगे को सलूट नहीं मारा था। एक बीजेपी का एमपी मुझे लोकसभा में मिला। बहुत सारे बीजेपी के एमपी पहले कांग्रेस पार्टी में हुआ करते थे, ये भी कांग्रेस पार्टी में था। छुप के मिला मुझसे। बीजेपी में रहकर सहा नहीं जाता। मैं हूं बीजेपी में, मगर दिल मेरा कांग्रेस में है। 40 साल से सबसे ज्यादा बेरोजगारी आज है, और हिंदुस्तान की युवाओं की जो शक्ति है, करोड़ों युवाओं की जो शक्ति है, वो जाया हो रही है। आजकल हिंदुस्तान का युवा जॉब नहीं करता है। आजकल हिंदुस्तान का युवा 7-8 घंटे मोबाइल फोन पे कभी इंस्टाग्राम देखेगा, कभी फेसबुक देखेगा। यह सच्चाई है हिंदुस्तान की, और उसकी शक्ति जाया हो रही है। तो मैंने सवाल पूछा, मैंने कहा देखिए, जाति जनगणना होनी चाहिए, देश को पता लगना चाहिए कि इस देश में ओबीसी कितने हैं। उसके बाद नरेंद्र मोदी जी के भाषण बदल जाते हैं। पहले अपने आप को ओबीसी कहते थे, मेरे भाषण के बाद कहते हैं हिंदुस्तान में तो सिर्फ एक जात है, वो भी गरीब। अगर हिंदुस्तान में सिर्फ एक जात, तो आप ओबीसी कैसे बन गए? तो हमने निर्णय ले रखा है, जैसे ही हमारी सरकार आएगी, दिल्ली में आएगी, हम जाति जनगणना आपके लिए करके दिखा देंगे। और हमें दो हिंदुस्तान नहीं चाहिए। या सभेत राहुल गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगत असताना देशातील राजघराण्यांवर टीका केली। त्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला। दोन्ही नेत्यांमध्ये कसा रंगला हा सामना पाहूयात। आजादी की लड़ाई देश की जनता ने लड़ी थी, राजा महाराजाओं ने नहीं लड़ी थी। उनकी पार्टनरशिप थी अंग्रेजों के साथ, उसके खिलाफ कांग्रेस पार्टी लड़ी थी। किसके लिए लड़ी थी? गरीब जनता के लिए लड़ी थी। अनेक आमचे शूर राजे आणि राजघराणे यांनी इंग्रजांशी संघर्ष केला। अनेकांनी आपलं स्वत्व टिकवून ठेवलं, आणि आज राहुल गांधी सरसकट असं म्हणाले की देशातल्या राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती। अशा प्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे, आणि मला असं वाटतं की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार नाही। काँग्रेसच्या आजच्या महारॅलीची सांगता झाली ती अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या भाषणानं। त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीत केली, पण मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्रात आले आणि मराठी नाही बोलले असं होणारच नाही। आजही तसंच झालं। त्यांनी भाषणाच्या मध्यावर मराठीतून संबोधन केलं आणि मराठीतून पंतप्रधान मोदींवर टीका केली। बीजेपीच्या विरुद्ध आम्ही फाईट करणार आहोत, आणि इंडिया अलायन्स एक झालं तर बीजेपी कुठेही तुम्हाला दिसणार नाही, अशी शक्ती या इंडिया अलायन्स मध्ये आहे। पण त्याला कसं खतम करावं, आमच्यामध्ये कसं डिवाइड करायचं
ते त्यांनी सुरू केलंय. 15 लाख रुपये तुम्हाला देतो म्हणला, दिला नाही दिला. मग का प्रधानमंत्री खोटं बोलतोय का आम्ही सांगणारे खोटं बोलतोय? आता सगळं सोडून, काम सोडून, लोकांचे कठीणाई सोडून, आमच्या किसानचे मुद्दे सोडून, अनएम्प्लॉयमेंटचे मुद्दे सोडून आता सगळं देवाकडे लागलं. देवाकडे लागून ह्या इलेक्शन मध्ये ते सगळं एक एक करून भजन करत तुमच्याकडे येईल. तर बंधूंनो, तुम्ही त्या कशालाही बघू नका. देशासाठी, देश वाचवण्यासाठी तुम्हाला इंडियाला महत्व द्यायचं आहे. आजच्या सभेत राहुल गांधी काय बोलणार याकडे जितकं लक्ष लागलं होतं तितकंच लक्ष आणखी एका गोष्टीकडे होतं. त्याचं झालं असं, नोव्हेंबर 2022 मध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव कृष्णकुमार पांडे यांचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये कृष्णकुमार पांडे यांच्या पार्थिवाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी राहुल गांधी जेव्हा केव्हा नागपुरात येतील तेव्हा पांडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असं जाहीर झालं होतं. आणि आज ते येतील का, भेटतील का, हा प्रश्न पांडेय कुटुंबानेच उचलला होता. अगदी 98 वर्षांचे कृष्णकुमार पांडेंचे वडील आतुरतेनं राहुल गांधींची वाट पाहत होते. त्यामुळे राहुल नक्की काय करतात याकडे लक्ष लागलं होतं. तर झालं असं की जिथं काँग्रेसची सभा पार पडली त्याच ठिकाणी राहुल गांधींनी पाठीमागे पांडे कुटुंबियांची भेट घेतली आणि आपला शब्द पाळला. त्याचबरोबर पांडे कुटुंबियांना त्यांनी स्वतः आज 25 लाखांची मदतही तिथंच स्टेजच्या मागे चेक देऊन केल्याचीही माहिती कळते आहे. तुर्तास वेळ झालीये पहिल्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची महारॅली भाजप समोर आव्हान निर्माण करेल का? बघूया सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया. श्याम ठाणेदार यांची एक्सवरून, संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची महारॅली भाजप पुढे आव्हान उभं करेल. एक्सवरून उज्ज्वल कुमार म्हस्के, बेरोजगारी महागाई रोखण्यात भाजपचे अपयश काँग्रेससाठी लाभदायक ठरणार आहे. एक्सवरूनच विनायक, काँग्रेस आणि मविया मतदारांनी आव्हान आधीच उभं केलं आहे. काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व मजबूत नाही ही समस्या आहे. युट्यूबवरून बाबासाहेब शिवशरण, जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत संघ भाजप निर्धास्त, बॅलेट पेपरवर मतदान झाल्यास भाजपचं पानिपत निश्चित आहे. युट्यूबवरून सूरज धायगुडे, काँग्रेस आव्हान देऊ शकत नाही कारण तळापासून दिल्लीपर्यंत सर्व नेतृत्व ढिम्म आहे. त्यामुळे काँग्रेस हा संपलेला पक्ष आहे. फेसबुकवरून इम्रान शेख, राहुल गांधी वरदान आहे भाजपासाठी. इंस्टाग्रामवरून दीपक पंडित, काँग्रेसची अख्खी वंशावळ संघ संपवायला झटली मात्र आरएसएस पुरून उरलं. नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या सभेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं असेल मात्र हाच आत्मविश्वास लोकसभा आणि पुढे होणाऱ्या विधानसभेपर्यंत टिकवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाला नियमित राजकीय कार्यक्रम राबवावे लागतील. हेही तितकंच खरंय कारण त्यांच्या समोर आव्हान आहे ते 24/7 निवडणूक कार्यक्रम राबवणाऱ्या भाजपचं आणि निवडणुका जिंकण्याचा परफेक्ट फॉर्म्युला ज्यांचा हाती लागलाय अशा मोदी शहांचा. मात्र संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं सभा घेत आव्हान दिलंय हेही नाकारता येणार नाही आणि काँग्रेसच्या याच शक्ती प्रदर्शनावर भाजपची नेमकी बाजू मांडण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. प्रवीणजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये. आज
सगळेच जण खास महाराष्ट्रात राहुल गांधी येणार होते, त्यामुळे ते नक्की काय बोलतात आणि तेही नागपुरात जाऊन त्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. तुम्ही ते भाषण ऐकलं असेल, काय आहे तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं म्हणजे राहुल गांधी हे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवायला येथील अपेक्षा होती, परंतु पूर्णपणे असणारा आत्मविश्वास सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या भाषणाने उपस्थितीने त्या ठिकाणी गेल्याचं दिसतंय. दुसरं आपण बघाल, राहुल गांधींचं भाषण चालू असताना मी काही व्हिडिओ ट्विट केलेत, लोक त्या ठिकाणी जात आहेत, म्हणजे हम तयार है लेकिन लोक तयार नाहीत, लोक निघायला लागलेत, अशा प्रकारचं चित्र आज या सभेच्या निमित्तानं दिसलं. आपण बघाल की है तयार है हम, माझा आपल्या माध्यमातून त्यांना विचारायचं आहे की हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी तयार आहात का तुम्ही? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्या ठिकाणी करण्यासाठी आपलं हम तयार अभियान आहे का? धीरज सावकडं करोडोची संपत्ती त्या ठिकाणी सापडली, ती अवैध मार्गाने कशी मिळवावी हे सांगण्यासाठी आपलं है तयार है हे अभियान आहे का? आणि मोहब्बतचं दुकान उघडलं आपण बोलता, परंतु जातीय विद्वेष पसरवण्याचं काम है तयार हमच्या माध्यमातून आपण करताय का? प्रवीणजी, हे मुद्दे नक्कीच आपल्या पक्षाने आपण अनेक वेळा याआधी मांडलेले आहे, मात्र आज खास नागपुरात त्यांनी ही रॅली घेतली. यातून कुठंतरी त्यांनी भाजपाला, कारण थेट संघाचं मुख्यालय आहे तिथं नागपूरला, त्याला चॅलेंज दिलंय. महाराष्ट्राचे जे भाजपाचे मुख्य आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांना कुठंतरी चॅलेंज दिलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांना चॅलेंज दिलंय. महाराष्ट्राचे परत केंद्रातले जे सर्वात मोठे नेते आहेत नितीन गडकरी यांना चॅलेंज दिलेलं आहे. त्यामुळे या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आम्हाला अजिबात राहुल गांधीचं आव्हान वाटतच नाही. त्यांचा आजचा फुसका बार त्या ठिकाणी ठरलेला आहे आणि संघाची एकंदर क्षमता, कार्यपद्धती किंवा विचार याच्या आसपास पण या ठिकाणी त्यांचं आव्हान त्या ठिकाणी पोचू शकत नाही, एवढं त्या ठिकाणी संघाची क्षमता, ताकदीनं भाजप आणि विचारधारेसाठी काम सुरू आहे. आपण बघाल, देवेंद्रजी गडकरी साहेब असतील, बावनकुळे असतील, हे नेतृत्व नागपूरमध्ये आहे. बाजूला तेलंगणा राज्यात त्यांची सत्ता आली, कर्नाटक आहे, म्हणून त्या दोन राज्यांचा आधार घेत इथे काहीतरी आपल्यावरला वातावरण निर्मिती करून कधी काही विदर्भ त्या ठिकाणी बालेकिल्ला काँग्रेसचा होता तो पुनर्स्थापित करता येतोय का, अशा प्रकारचा जो प्रयत्न होता तो त्या ठिकाणी पूर्णपणे सपशेल अपयशी ठरल्याचं त्या ठिकाणी दिसतंय. आणि बऱ्यापैकी मोठी गर्दी ते गोळा करू शकले आहेत. नाही, आपण जाणीवपूर्वक त्या गर्दीची माहिती घ्या. आपले रिपोर्टर्स त्या ठिकाणी आहेत. गर्दी भाषण सुरू असताना निघत होती, गर्दी त्या ठिकाणी जबरदस्तीनं त्या ठिकाणी आणली होती. ज्यांना कशासाठी आणलोय ते माहीत नव्हतं. आणि एवढे मोठे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राहुल गांधी येत असताना ती गर्दी तर या ठिकाणी आमच्या एखाद्या नेत्याच्या सभेसाठी सुद्धा त्या ठिकाणी होत असते. देवेंद्रजींनी मध्यंतरीच्या काळात सभा घेतल्या, 30-40 गर्दीच्या सभा अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतल्या आणि अख्ख्या राज्याची ताकद, बाजूला तेलंगणा, कर्नाटक, त्या तुलनेमध्ये ती गर्दी त्या ठिकाणी नगण्य होती, मोठी नव्हती, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी गर्दी जमवण्याचा, दाखवण्याचा मोठा प्रयत्न केला, परंतु तो त्या अर्थाने यशस्वी झाला नाही असं मला वाटतं. त्यांनी बरेच आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केले आहेत आणि त्यातला एक खास जो आरोप आहे तो हाच आहे की भारतात कुठेही आता लोकशाही उरलेली नाही, भाजपामध्ये लोकशाही उरलेली नाही.
खरं म्हणजे आश्चर्य आहे की ज्यांनी हुकुमशाही गाजवली, स्वातंत्र्य प्राप्तीपासून गांधी घराण्यानं काँग्रेसच्या माध्यमातनं या देशावर हुकूमत गाजवली, गल्लीतला त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी ठरवायचा असेल तरी हायकमांडचा आदेश हवाय, हे शब्द ज्यांनी परवलीचे केले तो काँग्रेस पक्ष. म्हणजे हुकुमशाही पद्धतीनं पक्षाचं काम कुणाचं असेल तर काँग्रेसचं आहे. म्हणजे गांधी घराण्या पलीकडे काँग्रेसचं नेतृत्व त्या ठिकाणी नाही. आजही खरगे अध्यक्ष झालेत, राष्ट्रीय अध्यक्ष. नेतृत्व कोणाकडे आहे? निर्णय क्षमता, निर्णय प्रक्रियेत अंतिम शब्द कोणाचा आहे? मग याला हुकुमशाही नाही तर काय म्हणतात? खरगेंचा अंतिम शब्द आहे की राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा अंतिम शब्द आहे? मला आठवतंय त्या ठिकाणी बोरिवलीचे आमचे एक इंद्रसेन सिंग म्हणून नगरसेवक होते. म्हणजे शेजारी पण त्यांना ओळखत नव्हता, परंतु दिल्लीने हायकमांडने त्यांना मुंबई महानगरपालिकेची त्या ठिकाणी उमेदवारी डॉक्टर नरेंद्र कुमारना दिली. डिपॉझिट जप्त झाला भाग वेगळा. म्हणजे दिल्लीतल्या मुंबईच्या नगरपालिकेचं पण तिकीट तुम्ही नाही द्यायचं, आम्ही देऊ, अशा प्रकारची कार्यपद्धती अवलंबणारे आज जर त्या ठिकाणी हुकुमशाहीवर त्या ठिकाणी बोलत असतील तर यापेक्षा तुम्ही जे म्हणताय तेच काहीसं काल तुमच्याच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की तिकीट दिल्लीतून ठरत असतं, भाजपचं सुद्धा. आता हे सगळ्याच पक्षांचं झालंय. नाही, एक लक्षात ठेवा, हे प्रक्रिया आहे. तिकीट जरी अंतिम स्वरूप त्याला दिल्लीतनं दिलं जात असेल तरी आमची वार्ड स्तरावरून, विधानसभा स्तरावरून, जिल्हा स्तरावरून, राज्य स्तरावरून स्क्रीनिंग होत त्या ठिकाणी अंतिम यादी करता दिल्लीला पाठवलं जातं. दिल्लीतनं नाव डायरेक्ट येत नाही, आमच्यातनं गेलेलं नाव त्या ठिकाणी येतं. आणि अगदी एक्सक्लुझिव्ह गरज असेल, पक्षाची, जनतेची मागणी असेल तर केंद्रीय नेतृत्व ठरवत असतं. परंतु सगळी प्रक्रिया बासनात गुंडाळून त्या ठिकाणी काँग्रेस सारखी कार्यपद्धती आमची नाही. म्हणूनच आपण बघाल की आता पहिले आमदार झाले ते मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री होते त्याच त्या ठिकाणी आमदार झाले, मंत्री झाले. म्हणजे माणसासाठी पद नाही तर तुमचं पद हे कामासाठी आहे, मिळेल ती जबाबदारी पार पाडा, अशा प्रकारचा संदेश देणारा भारतीय जनता पार्टी आहे. परंतु इकडे हायकमांड हा शब्द कोणी आणला? दिल्लीचे हायकमांड बोलतील, हा शब्द कोणी आणला? त्याच्यामुळे तेच जर आता बोलत असतील तर यापेक्षा दुर्दैव काय? आता त्या ठिकाणी मोदींचं नेतृत्व सहन होत नाही. मोदींचा आदेश हा त्या ठिकाणी आज आम्ही झेलण्यासाठी तयार असतो, कारण त्यांचा आदेश जनतेसाठी असतो, सर्वसामान्यांसाठी असतो, देशहिताचा असतो. तो आम्हाला हवासा वाटतो. त्यांचा आदेश आमच्यावर लादला जात नाही. कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही मोदी साहेबांनी एखादी गोष्ट, भूमिका मांडली तर हवीशी वाटते. त्याला तुम्ही हुकुमशाही म्हणत नाही. लोकांच्या आपलेपणातनं मानलेलं लोकाभिमुख नेतृत्व असंच त्याला म्हणावं लागतं. प्रवीणजी, नक्कीच आम्ही विचारलेल्या प्रश्नांचं आपण उत्तरं दिलेत. 0 आवर मध्ये आलात, आपले खूप खूप धन्यवाद. लोकसभेचं घोडा मैदान दूर नाहीये आणि त्याच मोदींच्या विजयी रथ रोखण्याचं आव्हान विरोधकांसमोर असणार आहे. मोदींच्या आक्रमक हिंदुत्वासमोर सॉफ्ट हिंदुत्वाचा निभाव लागणार का, याचाही विचार करून काँग्रेससह विरोधकांनाही बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. पण त्यासाठी सभेच्या गर्दीला मतदानापर्यंत आपल्या सोबत ठेवण्याचं आव्हान काँग्रेसला पेलावं लागणार आहे. आणि आता वेळ झाली आहे पहिल्या प्रश्नावरचा पोल रिझल्ट पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न: संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची महारॅली भाजप समोर आव्हान निर्माण करेल असं वाटतंय का? एकूण 14,000 मतं युट्यूबवर. 76% होय म्हटलंय, 24% नाही. इंस्टाग्रामवर 2,500 मतं. %67% लोकांनी होय म्हटलंय, 33% नाही. फेसबुकवर बघूया. 53% लोकांनी होय म्हटलंय, 47% नाही.
एक्सवर. .64% लोकांनी होय म्हटलंय, 36% नाही. 139 वर्ष जुना काँग्रेस पक्ष सध्या सगळ्यात खडतर काळातून जात आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ हा पक्ष सत्तेत राहिलाय. या काळात नेहरू गांधी या नावांनी गल्ली ते दिल्ली पक्षाला साथ दिली. मात्र गांधी नेहरू घराण्याच्या पुण्याईवर अवलंबून राहायची सवय नेते कार्यकर्त्यांना लागली. त्याचे तोटे हा पक्ष आज सहन करतोय आणि त्याचा फायदा भाजप घेत आहे. काँग्रेस नेतृत्वाची उंची सुद्धा काळाओघात छोटी होत गेली, हे सुद्धा आपण मान्य करायला हवं. पी.व्ही. नरसिंहरावांचा 5 वर्षाचा कार्यकाळ सोडला तर गांधी घराण्याचा थेट दबदबा पक्ष आणि सरकारमध्ये राहिलाय. 2004 ते 2014 अशी 10 वर्ष पंतप्रधान मनमोहन सिंह होते, पण अनेक महत्वाच्या निर्णयात अंतिम शब्द सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाच असायचा, हा आरोप होत होता. गांधींचं 10 जनपथ हे निवासस्थान आणि नॅक म्हणजे नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल हे सत्ताबाह्य केंद्र बनलं होतं, असा आरोपही सातत्यानं व्हायचा. राहुल गांधींना लॉन्च करण्यात सुद्धा पक्षाचा बराच वेळ गेला. किचन कॅबिनेट सारखे शब्द आले. अनेक नेते मंडळी तर फक्त गांधी परिवाराचे गुणगान केलं तरी पद टिकवता येतं अशाही मानसिकतेत होते. त्यातील काही मंडळी खरंच मोठीही झाली. चक्र सुरूच राहिलं. त्यामुळे पक्षात अनेक गुणवान क्षमतावान कार्यकर्त्यांची घुसमट होत राहिली. अनेक चांगले कार्यकर्ते निराश हताश होत राहिले. काँग्रेस पक्षाची शक्ती ही त्याचा तळागाळातला काम करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. त्याच्यावर विश्वास टाकणारा, त्याला जगवणारा, चेतवणारा एखादा DK, एखादा रेवंत जोपर्यंत राष्ट्रीय पातळीवर मिळत नाही, राज्यात असे नेतृत्व मिळत नाही, काँग्रेसचे मोठे नेते आत्ममग्नपणा सोडून रियालिटी चेक करत नाहीत, तोवर काँग्रेस समोरील वाट फार बिकट राहणार आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. आपण चर्चा करत होतो काँग्रेसच्या नागपुरातील सभेविषयी. 138 वर्षाचा इतिहासात काँग्रेसनं 98 अध्यक्ष पाहिलेत. असं असलं तरी पक्षाचं नेतृत्व गांधी नेहरू यांच्याच घराण्याकडे राहिलं. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी अशा 3 पिढ्यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं बदलता भारत पाहिला. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं विजयी घोडदौड केली. 1998 पासून सोनिया गांधींकडे पक्षाचं अध्यक्षपद आलं ते 2017 सालपर्यंत त्यांच्याकडेच होतं. त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसनं देशात 2 वेळा आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र 2014 नंतर देशात मोदी पर्व सुरू झालं आणि त्यात काँग्रेस मागे पडली. ती आजपर्यंत उभी राहू शकलेली नाहीये. ती काँग्रेस पुन्हा उभी राहावी यासाठी आज नागपुरात महारॅलीचं आयोजन झालं. त्याच दौऱ्यात काँग्रेसची एकजूट दिसली. मात्र सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी मिसिंग होत्या. प्रकृतीच्या कारणानं सोनिया गांधींनी आज नागपूर दौरा रद्द केला, तर प्रियंका गांधींनी वैयक्तिक कारणानं रद्द केला. दुसरीकडे आजच हरियाणातल्या शेत जमीन खरेदी प्रकरणात ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय आणि त्याच आरोपपत्रात प्रियंका गांधी यांचं नाव समाविष्ट करण्यात आलंय. दिल्लीतील HL पहावा नामक रिअल इस्टेट एजंट कडून प्रियंका गांधींनी 2006 साली हरियाणातील अमीरपूर मध्ये 5 एकर शेतजमीन विकत घेतली आणि पुन्हा 2010 ला तीच जमीन त्याच एजंटला विकली. याच व्यवहारामुळे ईडीनं प्रियंका गांधींचं नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या आरोपपत्रात जोडलंय, तेही आजच. ईडीच्या या काळात अशा सगळ्याच राजकीय व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची जोरदार चर्चा होत आहे. शिवाय पक्षांच्याही व्यवहाराची चर्चा होते. त्यात काँग्रेसनं काही दिवसांपूर्वी क्राऊड फंडिंग सुरू केलंय. त्याला डोनेट फॉर देश अशी टॅगलाईन दिली आहे. त्यावरूनही भाजपनं जोरदार हल्लाबोल चढवलाय.
काँग्रेसच्या याच क्राऊड फंडिंगवर होता आपला दुसरा प्रश्न. तो बघायला जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, मोठ्या राजकीय पक्षांच्या 66% निधीचा स्रोत गुप्त, राजकीय पक्षाचा पूर्ण हिशेब जनतेला कळावा का? तुम्हाला सांगायचं होतं की तुम्हाला राजकीय पक्षांचा पूर्ण हिशोब हवाय की नकोय? काँग्रेसच्या डोनेट फॉर देशवर भाजपकडून टीका होते. ही मोहीम म्हणजे पक्षाकडे साधनांची कमतरता आहे असे नाही असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत भाजपला जिंकण्यापासून, मोदींना पंतप्रधान बनवण्यापासून रोखण्याचं आव्हान काँग्रेस पुढे आहे. राजकारणात पैसा महत्वाचा असतो, पण कोणतीही निवडणूक केवळ पैशानं जिंकली जात नाही. पक्षाचा चेहरा, नेतृत्व, संघटना, विचारधारा आणि जनतेशी जोडलेली नाळ यांचाही पक्षाच्या कामगिरीत महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे या क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं लोकांना पक्षाशी जोडण्याचं उद्दिष्ट काँग्रेसनं समोर ठेवलंय. पैसे, राजकारण आणि राजकीय पक्ष, बघूया हा स्पेशल रिपोर्ट. ये पहली बार है कि कांग्रेस पार्टी में लोगों से यानी आम जनता से मदद लेकर देश को बनाने के लिए ये किया है, जिसको डोनेट फॉर देश. स्वातंत्र्यापूर्वी 62 वर्ष आणि स्वातंत्र्यानंतरची 76 वर्ष अशी 138 वर्ष भारतात कार्यरत असणाऱ्या काँग्रेसनं स्वातंत्र्यानंतर 60 वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसनं डोनेट फॉर देश या मोहिमेअंतर्गत क्राऊड फंडिंगला सुरुवात केली. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला पक्षाशी जोडण्यासाठी ऑनलाईन पैसे घेण्याची ही मोहीम सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. ये क्राउड फंडिंग अभियान है जिसके तहत महात्मा गांधी जी ने जैसे 1920 में तिलक स्वराज फंड की स्थापना करके पूरे देशवासियों से कहा कि मदद करें और अंग्रेजों को देश से भगाया, भारत के अंदर कांग्रेस पार्टी एक नई क्रांति लेकर के आई. 138व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून काँग्रेसने 138 रुपये, 1380 रुपये, 13,800 रुपये किंवा या रकमेच्या 10 पट देणगी देण्याचं आवाहन केलं. या है तैयार हम या महारॅलीच्या मैदानावर ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेले आहे की काँग्रेसला तुम्ही निधी द्या. मात्र प्रत्येक खुर्चीच्या मागे अशा पद्धतीने www.donateinc.in या काँग्रेसचा जो एक वेब पोर्टल आहे ज्याच्या माध्यमातून काँग्रेसला निधी घ्यायचा आहे त्याची एक जाहिरात किंवा त्याची एक माहिती जी आहे ते प्रत्येक खुर्चीच्या मागे लावण्यात आलेली आहे. डोनेट फॉर देश या मोहिमेअंतर्गत देशभरातून काँग्रेसला 18 डिसेंबर पासून 25 डिसेंबर पर्यंत म्हणजेच 8 दिवसात 5,35,00,000हून अधिक दान मिळालं. यामध्ये सर्वाधिक दान काँग्रेसला महाराष्ट्रातून मिळालं. महाराष्ट्रातून काँग्रेसला 82 लाख तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानमधून 57 लाखाहून अधिक दान करण्यात आलं. त्यानंतर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. काँग्रेसची सत्ता असलेला कर्नाटक आणि तेलंगणाचा डोनेट फॉर देश मोहिमेत अनुक्रमे 6वा आणि 7वा क्रमांक आहे. 2014 पासून काँग्रेसच्या कमाईत 29% घट झाली. सत्तेतून दूर राहिल्यामुळे विविध विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसला आर्थिक पुरवठ्याची कमतरता भासत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात ADRच्या आकडेवारीनुसार काँग्रेसनं 2020-21 मध्ये 691 कोटी 11 लाख रुपयांची संपत्ती घोषित केली होती, जी 2021-22च्या मध्ये 16.58% वाढून 805 कोटी 68 लाखांवर गेली. तर 2020 मध्ये भाजपनं 4,990 कोटी 19 लाखांची एकूण संपत्ती घोषित केली होती. 2021-22 मध्ये त्यात 21.60% वाढ होऊन ती संपत्ती 6,046 कोटी 81 लाख रुपयांवर पोहोचली.
2007 ते 2011 या काळात 1495 कोटी 35 लाखांसह काँग्रेस देशातील सर्वात श्रीमंत पक्ष होता. तर याच काळात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपची मालमत्ता 769 कोटी 81 लाखांवर होती. 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून भाजपच्या संपत्तीत दरवर्षी लक्षणीय वाढ होतीये. मात्र कधी काळी आर्थिकदृष्ट्या प्रचंड कमकुवत असलेल्या भाजपला प्रमोद महाजन यांच्या पुढाकारानं कॉर्पोरेट टच मिळाला आणि जेव्हा पक्ष सत्तेत आला तेव्हा त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. फक्त काँग्रेस भाजपच नाही तर एडीआरनं इतरही पक्षांची आकडेवारी जारी केली. एडीआरच्या 2021-22च्या आकडेवारीनुसार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे 735 कोटी 80 लाख, समाजवादी पार्टीकडे 568 कोटी 40 लाख, तृणमूल काँग्रेसकडे 458 कोटी 10 लाख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 74 कोटी 53 लाखांची मालमत्ता आहे. एडीआरच्या अहवालानुसार मायावतींचा बहुजन समाज पक्ष हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे ज्यांच्या संपत्तीत घट झाली. एकूणच डोनेट फॉर देशद्वारे लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसनं पक्षनिधीसाठी तयारीला सुरुवात केल्याचं सांगण्यात येत आहे. टिळक स्वराज फंड या महात्मा गांधींच्या 1920-21 मधील मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम काढल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. तर देशासाठी दान मागणाऱ्या काँग्रेसनं वंशासाठी ही देणगी गोळा केली अशी टीका भाजपनं केली. एखाद्या पक्षाला मिळणारी वर्गणी याला अनेक कारणं असू शकतात. त्यातील सर्वात 2 महत्वाची कारणं म्हणजे सत्ता आणि विश्वास. त्यामुळे सत्तेत नसणाऱ्या काँग्रेसनं डोनेट फॉर देश मोहिमेतून जर चांगला फंड गोळा केला तर त्याचा राजकीय अर्थ हाच की लोकांचा विश्वास पक्षानं परत मिळवला. ब्युरो रिपोर्टसह टीम 0 वर एबीपी माझा. केली अशी टीका भाजपनं केली. एखाद्या पक्षाला मिळणारी वर्गणी याला अनेक कारणं असू शकतात. त्यातील सर्वात 2 महत्वाची कारणं म्हणजे सत्ता आणि विश्वास. त्यामुळे सत्तेत नसणाऱ्या काँग्रेसनं डोनेट फॉर देश मोहिमेतून जर चांगला फंड गोळा केला तर त्याचा राजकीय अर्थ हाच की लोकांचा विश्वास पक्षानं परत मिळवला. ब्युरो रिपोर्टसह टीम 0 वर एबीपी माझा. एक वाद इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीवरूनही आहे. तसे लोक राजकीय पक्षांना रोख देणग्या द्यायचे. त्यालाच पर्याय म्हणून केंद्र सरकारनं 2017 मध्ये इलेक्टोरल बॉन्ड योजना सादर केली. पण इलेक्टोरल बॉन्डच्या देणगीदाराचे नाव गुप्तच ठेवण्यात येते. बॉन्डवर देखील तसा काही उल्लेख नसतो. त्यामुळे इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून काळ्या पैशाला चालना मिळू शकते अशी शंकाही उपस्थित झालीय. तसंच ही योजना मोठ्या कॉर्पोरेट्सना त्यांची ओळख जाहीर न करता राजकीय पक्षांना पैसा दान करता यावी म्हणून तयार केल्याचीही टीका होते. यावरच होता दुसरा प्रश्न. त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या बघूयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मोठ्या राजकीय पक्षांच्या 66% निधीचा स्रोत गुप्त, राजकीय पक्षाचा पूर्ण हिशेब जनतेला कळावा का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्स वरून धोंडप्पा नंदे, जनतेला हिशोब देणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे. राजकीय पक्ष पारदर्शीपणा का दाखवत नाही? युट्यूब वरून अनिल बासरकर, निधीचा हिशेब ऑडिट करून जाहीर करण्यात यावा. युट्यूब वरून डीपी शेळके, यांना नक्की कोण पैसे देते आणि का देते हे जर कळाले तर नक्कीच जनतेला समजेल नक्की चाललंय काय. युट्यूब वरून सचिन धारेश्वर, पक्षाला कोणी निधी देत नाही. हे आमदार खासदार भ्रष्टाचार करून ते पैसे पक्ष निधी म्हणून गोळा करतात. फेसबुक वरून मारुती बोने, हो जरूर कळलाच पाहिजे म्हणजे आम्हाला पण कळेल कुणी काय केलं. फेसबुक वरून राजकुमार भोळे, मोठमोठ्या उद्योगपतींकडून राजकीय पक्ष निधी मिळवतात आणि सत्तेवर आल्यानंतर त्या उद्योगपतींच्या फायद्याचे निर्णय घेतात. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या 20,000पेक्षा कमी देणगीचे तपशील देणं बंधनकारक नाही. त्यामुळे कित्येक देणग्यांचे देणगीदार हे गुप्तच राहतात. इलेक्टोरल बॉन्ड ही याच गुप्त देणगीमधला प्रकार आहे. 2021-22 मध्ये 8 राष्ट्रीय पक्षांचे एकूण उत्पन्न
3,289 कोटी रुपये होते. त्यापैकी फक्त 781 कोटी रुपये ज्ञात देणगीदारांकडून होते, तर 336 कोटी रुपये मालमत्ता विक्री, सदस्यता शुल्क, व्याज यामधून मिळाल्याचं दाखवण्यात आलं. म्हणजेच 2,172 कोटी रुपये नक्की कोणी दिले हे माहितीच नाही. टक्केवारीत बघितले तर ह्या 8 राष्ट्रीय पक्षांचा 66% निधी कोणाकडून आला हे माहितीच नाही. आणि यालाच अनुसरून आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. युट्यूबवर एकूण 7,000 मतं आली आहे आजच्या प्रश्नाला. 96% लोकांनी होय म्हटलंय, निधी गुप्त नको. 4% म्हटलंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 92% म्हटलंय की राजकीय पक्षांचा निधीचा स्रोत कळावा. फक्त 8% नाही म्हटलंय. फेसबुकवर 84% लोकांनी होय म्हटलंय, 16% नाही. एक्सवर 93% लोकांनी होय म्हटलंय, 7% नाही. देयर आर नो फ्री लंचेस असं इंग्रजीत म्हटलं जातं. अर्थात प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावीच लागते. या जगात फुकटात काही मिळत नाही, त्यात राजकारण्यांकडून तर नाहीच नाही. त्यामुळे जेव्हा राजकीय पक्षांना कोट्यावधी अब्जावधीच्या देणग्या मिळतात तेव्हा त्या बदल्यात कुठला ना कुठला व्यवहार, कुठलं ना कुठलं गणित असणारच हे जनतेनंही गृहीत धरलेलं असतं. आणि हे अगदी पूर्वापार चालत आलेलं आहे. महत्वाच्या पक्षांना असा निधी देण्या वाचून उद्योजक, उद्योगपतींसमोर दुसरा पर्यायही नसतो. कारण कधी कोणता पक्ष सत्तेत येईल, कधी कोणाची कशी मदत लागेल आणि होणाऱ्या कामात कधी कोण कसा खोडता घालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वच जण सुरक्षित अंतर राखत खेळत असतात. जोवर यात जनहित बाजूला सारून वैयक्तिक स्वार्थ साधण्याचं प्रमाण फार वाढत नाही किंवा या क्विड प्रो को चा सामान्य जनतेला, देशाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसत नाही, तोवर फार कोणी लक्षही देणार नाही. पण ते नेहमीच असं असतं असं नाही. आज विरोधक अदानींच्या नावानं ओरडत आहेत. उद्या जर सरकार बदललं तर नावे बदलतील. खरं तर अनेक रिफॉर्म्स आपल्या देशानं बघितले. इलेक्टोरल रिफॉर्म्स मध्ये राजकीय पक्षांच्या निधीबाबत अजून जास्त पारदर्शकता आणणे या देशाचं हित आहे, हे सगळ्याच राजकीय पक्षांनी मान्य करायला हवं. बातमी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातली. ठाणे पोलिसांना आणि सिनेगॉग प्रशासनाला धमकीचा एक मेल आला. सिनेगॉग म्हणजे ज्यू धर्मियांचं प्रार्थनास्थळ. ठाण्यातील या प्रार्थनास्थळाला बॉम्ब न उडवणार असल्याची धमकी त्यात होती. ठाणे पोलिसांनी तात्काळ शोधकार्य सुरू केलं. कडेकोट बंदोबस्त लावला गेला. बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक दाखल झालं. सिनेगॉग रिकामा करून शोध घेतला गेला. कोणत्याही प्रकारचा बॉम्ब सापडला नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली. हा मेल कुठून आला याचा सायबर सेल अधिक तपास करीत आहे. इस्रायलनं गाझा पट्टीत घुसून हमासच्या जिहादी अतिरेक्यांचा बिमोड करणं सुरू ठेवलंय. त्याची ही किनार या अफवेला, धमकीला असण्याची शक्यता आहे. 0 आवर मध्ये आज इथेच थांबूया. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.